आज आंतरराष्ट्रीय सायकल दिवस आहे। मागील काही दिवसांपासून अनेक राजकीय मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आपण सायकलवर कार्यालयात जाताना पाहिलं। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी सर्वांनी पर्यायी मार्ग निवडावे असं आवाहन केलं। त्यानंतर बहुतांश राजकीय मंडळींनी कार्यालयात जाण्यासाठी सायकलचा वापर केला। मात्र मागील 6 ते 7 वर्षांपासून दररोज शाळेत जाण्यासाठी, स्वतःच्या कार्यालयात जाण्यासाठी एक मुख्याध्यापक सायकलचा वापर करतात। हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल, मात्र ते मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत। सर, प्रथमतः तुम्ही 7 वर्षापासून सायकलवर तुमच्या कार्यालयात जाताय, कसा अनुभव होता आणि कुठून हा संदेश मिळाला की आपण असं तरी काहीतरी करावं, सायकलवर जावं? धन्यवाद। एकतर आम्ही पायी चालणाऱ्यांचा बराचसा ग्रुप बघितलाय। शहराच्या विशेषतः काही भागामध्ये लोक पायी फिरतात। आपलं आरोग्य टिकवण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा एक मित्र वगैरे असं समूहाने, असाच आमचा एक ग्रुप होता आणि त्या ग्रुपमध्ये साधारण आम्ही 30-35 किलोमीटर पर्यंतच्या शेजारच्या ज्या काही धार्मिक पदयात्रा आहेत त्या करत होतो। आणि त्याच वेळेस असा आमच्यामध्ये एक चर्चेचा विषय झाला की आपण पूर्ण भारत फिरू शकतो का? तर पायी फिरायचं म्हणलं साधारण 5-7 वर्ष जरी कमी पडतील, मग यावर काय मार्ग असू शकतो? मग व्हेकलच्या माध्यमातून, पण एक स्वतः भूगोलचा शिक्षक असल्यामुळे, एक पर्यावरण प्रेमी असल्यामुळे म्हणलं हे शक्यच नाही, आपण तर कोणतेही वाहन वापरणार नाही। मग पर्याय काय शोधला तर आम्ही सायकल शोधली। मग आम्ही छोट्या छोट्या राईड्स, खरं तर सुरुवातीला 2-4 किलोमीटर सुद्धा मला ते कठीण वाटत होतं, परंतु छोट्या छोट्या राईड केल्या। शहरातले जेवढे, आपलं संभाजीनगर एक ऐतिहासिक शहर आहे, खूप मोठमोठाले पर्यटन स्थळं आहेत आणि त्या पर्यटन स्थळाला जायला सुरुवात केली, धार्मिक क्षेत्रांना जायला सुरुवात केली। आणि मग सुरुवातीचे 5 किलोमीटर पासून कधी आम्ही 50 आणि 100 किलोमीटर पर्यंत पोहोचलो, हे आम्हाला सुद्धा कळलं नाही। आणि त्या सरावातनं निश्चित खूप फायदा झाला। आज साधारण आम्ही 200 ते 250 किलोमीटर एका दिवसामध्ये सायकलिंग करू शकतो, या स्थितीमध्ये आहोत। त्याचबरोबर आम्ही खूप मोठा समूह आहे, संभाजीनगरमध्ये जवळपास 4 ते 5 सायकलिंगचे मोठमोठाले ग्रुप आहेत आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पोहोचत असतो। सोबतच मी मागच्या काही दिवसांमध्ये, विशेषतः मागच्या 2019 पासून म्हणता येईल, एक कोल्हापूर सांगलीचा एक सद्भावना सायकल यात्रा करणारा ग्रुप आहे। त्यांच्या माध्यमातून आम्ही जवळपास मी 19 राज्यांमध्ये, विशेष करून बिहार असेल, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, गुजरात, दिल्ली, हरियाणा नंतर तिकडे उत्तरमध्ये हिमाचल प्रदेश, लेह, लडाख आणि श्रीनगर किंवा जम्मू काश्मीरचा भाग, या भागामध्ये, नंतर उत्तराखंडमध्ये, दक्षिणेकडे मात्र कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू, या ठिकाणचे जेवढे ऐतिहासिक स्थळ आहेत ते सगळं पाहण्यासाठी, धार्मिक स्थळ ते पाहण्यासाठी आम्ही सायकलिंगच्या वेगवेगळ्या मोहिमा राबवल्यात। मी गिरनारला 2दा गेलो। महाराष्ट्राचं जे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे, असं किल्ले रायगड असेल, शिवनेरी असेल, सिंदखेड राजा असेल, मांगेतुंगी आहे, अंकाई टंकाई गड किल्ले आहेत, सालेर, मुल्हेर, या सगळ्या गड किल्ल्यांना, अशा अनेक गड किल्ल्यांना आम्ही सायकलच्या माध्यमातून यात्रा काढतो। 2 दिवस 3 दिवस, कधी कधी आपला बॅकअप व्हेकल घेऊन जातो किंवा मग मित्र असतील त्यात, किंवा एकटाही बऱ्याच वेळेस मी माझ्या गावाकडे असेल किंवा शहरात लोकलमध्ये असेल तर सायकलने प्रवास करतो। बरं, वेगळा अनुभव काय असतो आपण जेव्हा गाडीत फिरतो आणि सायकलवर असा प्रवास करतो, इतका दूरचा किंवा वेगवेगळ्या प्रदेशात जाता, तेव्हा सायकलवर प्रवास करताना काय अनुभव येतो, काय वेगळा अनुभव असतो ते तुम्ही सांगू शकता? बघा, शेवटी तुम्ही लेह लडाखला जाणार, विमानाने जाणार, गाड्या करून जाणार, पण ते एक बंदिस्त वातावरणात जातात। त्यावेळेस तुम्ही फक्त ज्या लोकेशनला जातात तिथं थोड्या वेळासाठी तुम्ही त्या लोकेशनवर, त्या ठिकाणी पोहोचतात आणि तिथं कोणीतरी तुमचा व्हिडिओ घेतो, फोटो घेतो, तुम्ही आजूबाजूच्या गोष्टी एक्सप्लोअर करता। पण सायकलिंगच्या माध्यमातून तुम्ही प्रत्यक्ष दर 10-20 किलोमीटर नंतर भाषा बदलते, संस्कृती बदलते, लोकांचं जगणं वागणं काय आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। आणि मग ऐतिहासिक प्रत्येक शहरामध्ये काही ना काहीतरी इतिहास असतो, भूगोल असतो, नद्या असतात। मी भारतातल्या ऑलमोस्ट सगळ्या नद्या, म्हणजे ती नर्मदा असेल, गोदावरी असेल, उत्तरेतल्या गंगा नदी आहे, यमुना नदी आहे, या सगळ्या नद्यांना क्रॉस केलं आणि हे करत असताना मग तिथली संस्कृती, ते सगळं बघायला मिळतं। तर सायकल आणि पायी फिरणं ऑलमोस्ट सारखं आहे, कारण आमची साधारण 20-25 किलोमीटर हायस्ट स्पीड असते। शहरातून असेल, ट्रॅफिकमधनं जात असेल तर ती 10-12-15ची स्पीड असते। मग तिथले जे काही महत्त्वाचे मॉन्युमेंट्स असतील, मोठमोठाले स्मारक असतील, वास्तू असतील, इमारती असतील, लोक असतील, या सगळ्या पाहण्यासाठी, आम्हाला बोलण्यासाठी त्यांच्याशी, कारण एक साधारण 15-20 किलोमीटर सायकल झाली, आपण थांबतो, थोडासा पाण्याचा ब्रेक घेतो आणि त्या निमित्ताने मग अशा ठिकाणी ब्रेक घेतो आम्ही की जिथे काहीतरी नवीन पाहायला शिकायला मिळेल, त्यांच्याशी संवाद करायला मिळेल। मग तिथं व्यसनमुक्तीचा संदेश देतो, पर्यावरणाच्या संदर्भात सांगतो, सायकलिंगचं महत्त्व सांगतो, अशा अनेक बाबी तिथे घडून येतात। म्हणून तो प्रत्यक्ष फिरण्याचा अनुभव, आणि मग तो आपण आता बरेचसे लोक आहेत ते वेगवेगळे ब्लॉग चालवतात किंवा पुस्तकं लिहितात, मी अजून त्यामध्ये गेलो नाही, पण मी खूप साठवतो, माझ्याकडे खूप ज्ञान त्या निमित्ताने होत आहे। भारताची संस्कृती प्रचंड मोठा देश आहे,
प्रचंड मोठी संख्या आहे, संस्कृती वेगवेगळ्या आहेत. म्हणून तुम्ही ज्यावेळेस सायकलने जातात ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये जीव ओतलेला असतो. आयुष्यातले चढ उतार समजण्यासाठी सायकलिंग सगळ्यात चांगलं साधन आहे असं मला वैयक्तिक वाटतं. बरं, सायकल चालवल्याने काय काय फायदे होतात? कारण की अनेक ठिकाणी आपण ऐकतो की सायकल चालवणं शरीरासाठी आवश्यक असतं, चांगलं असतं. तुम्हाला काय फायदे जाणवले याच्यातून? बरोबर आहे. ज्यावेळेस कोरोना होता बघा, तुम्ही ज्यावेळेस आपल्याकडे सगळ्यात जास्त जर कोणी आजारी असेल तर ती एकच चर्चा करायचा का माझा स्कोर, म्हणजे जो त्याचा फुफ्फुसाचा जो काही स्कोर किंवा तो जो फोटो वगैरे एक्सरे वगैरे काढले जायचे आणि सगळे तीच चर्चा करायचे की तर फुफ्फुसाला सगळ्यात चांगला व्यायाम तुम्हाला फुफ्फुसाला आहे, तुमचं रक्तभिसरण, तुमचं मेटाबॉलिझम, चयापचय, अशा अनेक गोष्टीच्या दृष्टिकोनातून सायकलिंग मॅटर करत आहे. तुमचं एक रिदमिक ज्याला आपण म्हणू, आपण आपलं वैयक्तिक वागणं सुद्धा बदलतं. तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार कराल तर तुम्ही मोबाईलपासून दूर राहतात. तुमचं शारीरिक जे खास करून लोअर बॉडी आहे, पाय आपले मजबूत होतात, हात मजबूत होतात, डोळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल तुमचं खूप वाढतं. अनेक फायदे ते शारीरिकदृष्ट्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तर आहेच, पण मानसिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही मनाने अति प्रसन्न राहता. जर 24 तासातला साधारण 1 तास डेली 20-22 किलोमीटर जर तुम्ही सायकल चालवली तर तुम्ही एकाग्र होता. त्या दृष्टिकोनातून सायकलिंग आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वात उत्तम चांगला पर्याय आहे. आणि खूप जर अवघड असेल तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला जाणवतं. बाकी इतर वेळेस 8 ते 9 महिने वर्षातली सायकलिंग हा बेस्ट चांगला एक्सरसाइजचा व्यायामाचा प्रकार होऊ शकतो. बरं, तुम्ही शालेय शिक्षक आहात. शाळेमध्ये सुद्धा तुम्ही या उपक्रम चालवण्यासाठी काही प्रोत्साहन खूप देत छान, असतात? खूप छान. अनेक वर्षापासून माझे अनेक मित्र जोडले, शिक्षक जोडले, अनेक वेगवेगळ्या शाळांचे मुख्याध्यापक, काही काही शाळांमध्ये मला खास या विषयावर बोलण्यासाठी बोलवलं जातं. तर तो म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पण मी बऱ्याच ठिकाणी आतापर्यंत सायकलिंगचं महत्त्व सांगितलं, माझ्या यात्राविषयी सांगितलं. माझ्या वैयक्तिक शाळांमधले जेवढे काही क्षेत्रभेटी होतात, भूगोलाच्या दृष्टिकोनातून शहराच्या एक 25-30 किलोमीटरच्या अंतरातल्या जेवढ्या काही क्षेत्रभेटी आहेत सहलीत, त्या ठिकाणी मुलांना घेऊन जातो. माझ्या शाळेमध्ये साधारण 30 ते 35% मुलांकडे सायकली आहेत. आणि एक पुढच्या 1-2-3 दिवसामध्येच माझ्याकडे CSR मध्ये म्हणजे जे मुलांसाठी मी 2 ते 3 लाख रुपयाचा एक निधी एका कंपनीकडे मागणी केली, तर तो उपलब्ध होईल. आणि त्यातून माझ्याकडच्या सर्व विद्यार्थ्यांना, साधारण 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना खरंच गरज आहे, ते जे 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून ये जा करतात, त्यांना ती देण्यास येणार आहे. बरं, हल्ली जे तरुण आहेत ते खूप लेझी झालेत असं म्हटलं जाते. कारण की बहुतांश मुलांना किंवा तरुणांना कुठे बाहेर निघणं किंवा अशा प्रकारे काहीतरी करणं हे खूप अवघड जाते. तर तुमचा काय त्यात संदेश असेल की तरुणांनी काय करायला हवं जेणेकरून त्यांना ह्या गोष्टी बाहेर काढता येईल? मी तर म्हणेन तरुणांना, प्रौढांना, सगळ्यांनाच आपला स्क्रीन टाइम कसा कमी करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रत्येक सरासरी जर सगळ्यांनी आपला स्क्रीन टाइम चेक केला तर साधारण 4 ते 5 तासापेक्षा जास्त स्क्रीन टाइम आहे. शिक्षण सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन दिलं गेलं आणि तो एक ट्रेंड किंवा ती एक गरज सर्व वाटायला लागली. पण बसल्यामुळे, एक रॉंग पोस्चरमुळे तुमचे डोळे असतील, तुमचे रेडिएशनमुळे तुमच्या स्किन्स असतील, या सगळ्यांना खूप अडचणी येतात. म्हणून तरुणांना नव्हे तर सर्वांनाच मी म्हणजे एक सजेस्ट करेल, एक आनंददायी जर तुमचं जीवन व्हायला पाहिजे, आरोग्यदायी जर व्हायला पाहिजे, तर सायकलचा जास्तीत जास्त वापर करा. पर्यावरणाचंही रक्षण होतं. कार्बन उत्सर्जन जी एक मोठी समस्या आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे ग्लोबल वॉर्मिंग आहे, या सगळ्यांवर सुद्धा एक चांगला मार्ग काढत असेल तर तरुणांनी पुढाकार घ्यायचा. मी जसं सुरुवातीला सांगितलं की हा काही लहान मुलांसाठी सायकलिंग खेळ म्हणून नाही आहे, किंवा ती फक्त शुक्रवार, शनिवार, रविवार आपले जे काही विकेंड्स असतात त्या दिवसालाच फक्त सायकल घ्या आणि आजूबाजूला फिरून या एवढं नाही, तर तो आपल्या नित्यजीवनाचा भाग बनवा. एकतर इकॉनॉमीलाही ते चांगलं आहे, तुमच्या फिटनेसलाही चांगलं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणतं असेल तर तुम्ही तुमचं सामाजिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सायकलमुळे खूप छान जोपासतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. माझे जे मित्र आहेत, माझ्या साधारण 10-12 वर्षाच्या मुलापासून तर 85 वर्षापर्यंतचे सायकलिस्ट मित्र आहेत, आणि यांच्यासोबत संवाद करण्यात जो आनंद मिळतो तो प्रत्यक्ष फिरल्यामुळे, जो अनुभव घेतल्यामुळे, तो निश्चित मला वाटतं दुसरं कुठेच मिळणार. नक्कीच आपण जर पाहिलं तर सायकल चालवण्याची जशी स्वतःच्या शरीराला अनेक फायदे असतात, आरोग्याला फायदे असतात, त्याचबरोबर पर्यावरणपूरक सायकल सुद्धा पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून वाचवते, इंधन वाचवते, त्याचबरोबर शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सुद्धा फायदा सायकल चालवल्याने होतो. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.